नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला स्मशानातील सोनं ही कथा ऐकवणार आहे. ही कथा अद्भुत आणि रहस्यमय वाटेल. त्यामुळे मी ही कथा आता सुरुवात करतो. शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडीस मारली. त्याला समाधानाचं भरतं आलं. आनंद त्याच्या हृदयात मावेनासा झाला. त्यानं त्या गावाकडे पाहून भरकन आपली नजर आकाशात सूर्याकडे झुगारली. सूर्य तेव्हा मावळत होता. आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली होती. ते नांगरून पडलेल्या जमिनीप्रमाणे ओबडधोबड दिसत होतं. त्या अक्राळ विक्राळ ढगांतून मावळता प्रकाश मुंबईवर वर्षत होता. वारा मंद वाहत होता. त्यामुळे घनदाट जंगल करकरत होतं आणि त्या जंगलात वसलेली ती 50 झोपडी भेदरली होती. जुने पत्रे, चटया, फळ्या, पोती यांनी तिथं घरांचा आकार घेतला होता आणि त्या घरात माणसं राहत होती. बेकार वस्तूंनी तिथं बेकारांवर छाया धरली होती. दिवसभर पोटाच्या पाठी धावून दमलेली माणसं आता तिथं स्थिरावली होती. सर्व चुली पेटल्या होत्या. हिरव्या झाडीतून शुभ्र धूर रेंगाळत होता. पोरं खेळत होती. एका प्रचंड चिंचेखाली भीमा विचारमग्न होऊन बसला होता. त्याच्या हृदयात भयंकर हुरहुर उठली होती. त्याला त्या मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती. त्याचा आत्मा कित्येक वेळा त्या गावाच्या स्मशानात जाऊन परत येई आणि त्या चिंचेखाली तो थांबलेला होता. भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहून त्या गावाकडे पाहत होता. त्याला आता अंधाराची गरज होती म्हणून तो चुडबुडत होता. त्याची लाडकी लेक नार्बदा जवळच खेळत होती. बायको घरात भाकरी थापीत होती. हा भीमा अंगापिंडानं जबरा होता. लाल रंगाचा मोठा पटका, पिवळे धोतर, जाड कापडाची पैरण असा त्याचा सातारी पोशाख होता. तो भर पैलवानासारखा दिसे. त्याचे प्रचंड मस्तक, रुंद गर्दन, दाट भुवया, पिल्लेदार मिशा, रुंद पण तापट चेहरा पाहताच कित्येक दादांना तर हुडहुडीच भरत असे. भीमाचं गाव दूर वारणेच्या काठी होतं, पण रेड्याचं बळ असूनही पोट भरत नाही म्हणून तो मुंबईला आला होता. मुंबईत येऊन त्यानं काम मिळावं म्हणून सारी मुंबई पालथी घातली होती, पण त्याला काम मिळालं नव्हतं. आपणाला काम मिळावं, आपण कामगार व्हावं, पगार आणावा, बायकोला फुलांची माळ करावी अशी कित्येक स्वप्न त्याने पाहिली होती. पण भीमा निराश होऊन त्या उपनगरात, त्या जंगलात आला होता. मुंबईत सर्व आहे, पण काम आणि निवारा या दोनच गोष्टी तिथे नाहीत. त्यामुळे त्याला मुंबईचा राग आला होता आणि त्या उपनगराजवळ येताच शेजारच्या डोंगरात एका खाणीत त्याला कामही मिळालं होतं. त्या जंगलात काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला होता. तो आपलं रेड्याचं बळ घेऊन त्या डोंगराला जणू टक्करच देत होता. त्यानं टिकाव घेताच डोंगर जणू मागे सरकत होता. त्यानं सुटकी उचलताच काळे पाषाण तोंड पसरत होतं. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टदार त्याच्यावर खुश होता आणि भीमाई संतुष्ट होता, कारण त्याला पगार मिळत होता. परंतु 6च महिन्यात ती खाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. तो एका सकाळीच कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजले की आजपासून ही खाण बंद झाली. आपलं काम सुटलं ही वार्ता ऐकूनच भीमा भांबावला. उपासमार त्याच्या पुढे नाचू लागली. क्षणात तो विवंचनेच्या डोहात बुडाला. आता उद्या काय, हा एकच प्रश्न तो आता स्वतःला विचारू लागला. अंगातील कपडे काखेत दाबून भीमा घरी निघाला. वाटेत त्याला रस्त्यावर नदी आडवी झाली. त्यानं तिथं आंघोळ केली आणि उद्विग्न मनस्थितीत तो घराकडे फिरला. तोच त्याची नजर एका राखेच्या ढिगारावर स्थिरावली. ती राख मढ्यांची होती. जडकी हाडं सर्वत्र पसरली होती. त्या मानवी हाडांच्या जडक्या खुडप्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला. एखादं बेकार असेल बिचारं, कंटाळून मेलं असेल, सुटलं असेल एकदाचं, असं मनाला सांगू लागला. आपणही असेच एक दिवस मरणार. 2च दिवसांत उपासमार सुरू झाली. मग नार्बदा रडत बसेल, बायकोही रडत बसेल आणि आपण काहीच करू शकणार नाही. अशा विचाराने तो मग्न होता. इतक्यात त्या राखेच्या ढिगारावर काहीतरी चमकलं. तसा भीमा पुढे झाला. त्याने वाकून निरखून पाहिलं. तिथं 1 तोळ्याची सोन्याची अंगठी होती. ती चटकन उचलून भीमानं करकरून मूठ दाबली. त्याला आनंद झाला. 1 तोळा सोनं आणि तेही मेलेल्या माणसाच्या राखेत, याचा भीमाला आनंद झाला. मढ्याच्या राखेत म्हणजे मेलेल्या माणसाच्या राखेत सोनं असतं याचा त्याला नवा शोध लागला.
जगण्याचा नवा मार्ग सापडला आणि दुसऱ्याच दिवसापासून भीमा या प्रदेशातून त्या प्रदेशात असं सर्वत्र हिंडू लागला. नदी नाले मसनवटे तुडवू लागला. प्रेताची राख जमवून ती चाळणीने चाळू लागला आणि रोज त्या राखेतून सोन्याचे कण काढू लागला. बाळी, मुंदी, नथ, पुतळी, वाडा असे काही ना काही रोज घेऊन तो येऊ लागला. भीमाचा हा नवा उद्योग जोरात सुरू झाला. तो निर्भय होऊन राख चाळीत होता. अग्नीच्या दाबानं प्रेताच्या अंगावरचं सोनं वितळून त्याच्या हाडात जातं याचा त्याने ठाव घेतला. जडकी हाडं चेचून ठेचून त्यातून सोन्याचे कण काढी, कवट्या फोडी, मनगट कुटी, पण सोनं मिळवी. संध्याकाळी तो कुर्ल्याला जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घेई आणि घरी येत्यावेळी नार्मदासाठी खजूर घेई. त्याचा तो धंदा अखंड चालला होता. भीमा प्रेताची राख चाळून जगत होता. त्यामुळे जगणे आणि मरणे यातील अंतरच त्याला कळेनासे झाले होते. ज्या राखेत सोनं असेल ती राख श्रीमंताची आणि ज्या राखेत सोनं नसेल ती गरिबाची अशी त्याची ठाम समजूत झाली. मरावं तर श्रीमंतानं आणि जगावं तर गरिबानं. गरिबानं मरूच नाही असा त्याचा दावा होता. अवमानित पामराला जगण्याचा आणि मरण्याचा मुळीच अधिकार नाही असं तो शेजाऱ्यांना दरडावून सांगत होता. जो मर्देसमयी तोडाभर सोनं दाढेत घेऊन मरतो तो भाग्यवान असतो असं त्याचं मत होतं. बेकारीच्या उग्रतेनं त्याला जास्तच उग्र केला होता. तो रात्रंदिवस मसनवटी ढुंढाळीत होता. मढ हे त्याच्या जीवनाचं साधन झालं होतं. त्याचं जीवन मढ्याशी एकरूप झालं होतं. त्याच दरम्यान त्या भागात अनेक चमत्कार घडत होते. पुरलेली मेलेली माणसं अचानक बाहेर पडत होती. एका सावकाराच्या तरुण सुनेचं प्रेत तर स्मशानातून चक्क बाहेर येऊन पडलेलं होतं आणि त्या प्रकारामुळे कित्येक लोक भयभीत झाले होते. अलीकडे मढी नदीपर्यंत स्मशानातून बाहेर कशी पडतात याचं त्यांना नवल वाटत होतं. मेलेली माणसं जमिनीत खड्डा खणून गाडलेली असतात, मग ती अचानक बाहेर कस काय येत असावीत? कोणीतरी प्रेत उकरून काढीत असावा असा संशय येऊन पोलीस खातं लक्ष ठेवून होतं. पण मढ्यावर लक्ष ठेवणं तितकं सोपं नव्हतं. सूर्य मावळला, सर्वत्र अंधार पसरला. भीमाच्या बायकोने भीमाला जेवण वाढलं तेव्हा तो गंभीर होऊन जेवण करू लागला. आज हा कुठंतरी जाणार हे लक्षात येऊन त्याची बायको भीमाला हळूचकन म्हणाली, आज कुठं जाणार वाटतं? मला वाटतं हे काम नको आम्हाला, कुठंतरी दुसरं काम कर बघा. मढ्याची राख, सोनं, संसार हे सारंच विपरीत आहे. लोक नावं ठेवतील. तितक्यात भीमा चिडून म्हणाला, तू बोलू नको, मी काही करीन, त्यात तुझं काय जातं? माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे का? तेव्हा त्याची बायको हळूचकन म्हणाली, तसं नव्हे, भूताखेतासारखं हे हिंडणं चांगलं नाही, मला भीती वाटते म्हणून असं म्हणते. तिचं बोलणं ऐकून भीमा तिला म्हणाला, मसनवट्यात भूतं असतात असं तुला कोणी सांगितलं? अगं, ही मुंबई एक भूतांचा बाजार आहे. खरी भूतं घरात राहतात आणि मेलेली त्या मसनवट्यात कुजतात. भूतांची पैदास गावात होते, रानात नाही. त्याचं हे बोलणं ऐकून ती गप्प झाली आणि भीमाने निघण्याची तयारी केली. तेव्हा तो तिला म्हणाला, मुंबईत मी जेव्हा आलो तेव्हा मला काम मिळालं नाही, पण मड्याची राख चाळून मला सोनं मिळालं. डोंगर फोडला तेव्हा मला फक्त 200 रुपये मिळत होते, पण आता सहज मला 1000 रुपये मिळतात. असं म्हणून तो घराबाहेर पडला. तेव्हा बरीच रात्र झाली होती. सर्वत्र निशब्द शांतता नांदत होती. मग भीमा अंधारातूनच निघाला. सोबत त्याने एक आणीदार प्रहार घेतली. त्याच्या सभोवती घोर अंधार थैमान घालीत होतं. त्याला कसलीही भीती वाटत नव्हती. सकाळी एक लुगडं, एक परकर, एक पोलका आणि खजूर एवढाच तो विचार करीत होता. आज तो बिथरला होता. वातावरण घुमत होतं, क्षणोक्षणी गंभीर होत होतं. मध्येच एखाद्या कोल्ह्याचं टोळकं हुक्की देऊन पडत होतं. एखादा साप सडसड सडसड करत वाट सोडून जात होता. दूर कुठंतरी घुबड चित्कार करून भेसुरत होतं. त्या निर्जन जंगलात सर्वत्र ओसाड दिसत होतं. कानोसा घेत घेत भीमा त्या गावाच्या जवळ आला. कोणत्या गावात? ज्या गावात तो बलाढ्य सावकार मेलेला होता. अगदी त्या गावाजवळ तो कानोसा घेत तिथं पोहोचला. त्यानं खाली बसून दूर पाहिलं. गावात सामसूम होती. अधूनमधून कोणीतरी खाकरत होतं. एखादा दिवा डोळे मिचकावीत होता.
परिस्थिती अनुकूल आहे असं पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशानात शिरून त्या आजच्या सावकाराची नवी गोर शोधू लागला. फुटकी मडकी आणि मोडक्या किरड्या बाजूला सारीत या गोरीवरून त्या गोरीवर उड्या मारीत तो निघाला. प्रत्येक ढेपणीपाशी जाऊन काडी ओढून पाहू लागला. एका रांगेनं तो नीर काढीत निघाला होता. आकाशात ढगांनी गर्दी केली होती, त्यामुळे अंधार अधिकच काळा कुट्ट झाला होता. एकाएकी वीज चमकली आणि ती ढगांच्या कप्प्यात नाचत निघाली. पाऊस पडण्याचा संभव वाढला, त्यामुळे भीमा घाबरला. आता पाऊस पडेल की काय, आणि जर कधी पाऊस पडला तर नवी गोर सापडणार नाही याची त्याला चिंता पडली. म्हणून तो चपळाई करीत होता. त्याला घामही येत होता. मध्यरात्रीपर्यंत त्यानं सारं स्मशान चाललं. या टोकापासून त्या टोकाला तो जाऊन पोहोचला आणि भयभीत होऊन मट्टन खाली बसला. वारा भरभरत होता. मोडक्या किरडीच्या जुन्या झावड्या फडफडत होत्या. जणू कोणीतरी दातच खातंय असं ऐकू येत होतं. त्यातून भयंकर गुरगुर उठत होती. कोणीतरी गुरगुरत होतं, मुसमुसत होतं आणि माती उकरीत होतं. त्याला नवल वाटलं. तो पुढे सरकला. तोच सर्व काही शांत झालं. तो पुढे गेला की आवाज व्हायचा आणि थांबला की लगेच आवाज पण थांबायचा. कोणीतरी हातपाय झाडीत असल्याचा भास त्याला झाला. कोणीतरी त्याच्या मागून येतंय याचा पण त्याला भास झाला. विद्युत गतीनं भीती त्याच्या देहातून सरकून मस्तकाकडे धावली. आयुष्यात आजच तो प्रथम भयभीत झाला होता, परंतु एवढा धिप्पाड असलेला भीमा आज कस काय भयभीत झाला. त्याने सर्वत्र नजर टाकली. कोणीच त्याला दिसत नव्हता. पण अचानक हा आवाज येतोय कुठून याचा तो विचार करू लागला. परंतु दुसऱ्याच क्षणी त्यानं स्वतःला सावरलं. खरा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो स्वतःच खजील झाला. कारण आज जो सावकार मेलेला होता त्याची गोर जवळच होती आणि 10-15 कोल्ही जमून तिला चौफेर उकरीत होती. त्यांना मेलेल्या माणसाचा वास लागला होता. गोरीवरचे दगड तसेच ठेवून दुरूनच त्यांनी घडी पाडायला सुरुवात केली. आजूबाजूनं गोर उद्ध्वस्त करायचं काम ती करत होती. परंतु त्यांच्यातही स्पर्धा होती. प्रथम मढ्याजवळ कोण जाणार या ईर्षेने ती सर्व कोल्ही एकमेकांवर तुटून पडत होती, गुरगुरत होती, पुन्हा नाकानं वास घेत होती आणि प्रेताचा वास येताच ती सर्व शक्ती एकवटून माती ओढीत होती. हा प्रकार लक्षात येताच भीमा चिडला. त्यानं प्रचंड झेप घेतली आणि तो धपकन त्या गोरीवर जाऊन बसला. लगेच गोरीवरचे दगड उचलून त्यानं त्या कोल्ह्यांच्या टोळीवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या भडीमारानं कोल्ही चमकली, दचकली आणि मुरून बसली. तसा भीमाला चेव आला. कोल्ह्यांआधी आपणच गोर उकरायची असं ठरवून तो गोरीवरची माती काढू लागला. आणि त्याच वेळी त्या कोल्ह्यांनी त्या भीमाला पाहिलं. एक कोल्हा पिसाट होऊन भीमावर धावला. क्षणात भीमाचा लचका तोडून तो पुढे पडाला. अंगावरचं पोतं फाटलं हे पाहून भीमा दुःखी झाला. त्याचं सर्वांग शहारलं. हातातील पोतं झटकून तो ताडकन उठला. आता भीमा त्या कोल्ह्याशी झुंज द्यायला तयार झाला. तो कोल्हा परत त्याच्यावर धावला. त्यानं हातातली प्रहार सरळ धरली. कोल्हा पुढे येताच त्यानं एक जोर असा दणका दिला. झपाट्यानं कोल्हा जागेवरच गारद झाला. त्यानं पाय सोडून प्राण सोडला आणि ही रणधुमाळी आता सुरू झाली. पुन्हा भीमा गोर उकरू लागला आणि सर्व कोल्ही त्याच्यावर तुटून पडली. भयंकर युद्धाला प्रारंभ झाला त्या स्मशानभूमीत. भीमानं निम्मी गोर उकरून मढे अर्धे केले. पण त्या कोल्ह्याच्या हल्ल्यापुढे तो भांबावून गेला आणि हातात प्रहार घेऊन त्यानेही प्रतिकाराला सुरुवात केली. चारी बाजूने कोल्ही त्याच्यावर धावत होती आणि जिकडून कोल्हे येतील तिकडे तो दणका मारत होता. कोल्हे तिरपडून पडत होती आणि अचानक त्याचा लचका तोडून पडत होती. गावाच्या शेजारी हे अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं. त्या स्मशानभूमीत कुंतीपुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक भीम कोल्ह्यांशी लढत होता. उद्याच्या अन्नासाठी, मढ्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावून लढत होता. त्या स्मशानभूमीत पशु आणि मानव यांचं मृतदेहासाठी दारुण रण पेटलं होतं. भयंकर युद्धाला सुरुवात झाली होती. सृष्टी निद्रा घेत होती. मुंबई विश्रांती घेत होती. ते गाव निश्चित पडलं होतं आणि त्या स्मशानात सोन्यासाठी नि मढ्यासाठी झटापटीला जोर चढला होता. भीमा प्रहार करून कोल्ह्यांना पाडीत होता. कोल्ही त्याचा मार चुकवून त्याचा लचका तोडत होती किंवा त्याच्या मारानं घायाळ होऊन किंचाळत होती. भीमा लचका तुटताच बिभडत होता, शिव्या देत होता. शिव्या, मार, गुरगुरणे, किंचाळणे यामुळे ते स्मशान थरथरले होते, थरारले होते. कितीतरी उशिराने कोल्ह्यांचा हल्ला थांबला.
अंधारात दबा धरून ती सर्व कोल्ही विश्रांती घेऊ लागली आणि तो अवसर मिळताच भीमाने त्या गोरीतील ते सर्व माती काढून मोकळी केली. तोंडावरचा घाम पुसून टाकला आणि तो त्या गोरीत उतरला. तोच पुन्हा कोल्ही त्याच्यावर तुटून पडली आणि पुन्हा हाणामारीला सुरुवात झाली. परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे अखेर कोल्ही पराभूत झाली. त्यांनी आपला पराजय कबूल केला आणि लगेच भीमानं त्या प्रेताच्या काखेत हात घालून जोरानं ते प्रेत उपसून वर काढलं. मग काडी ओढून प्रेताची पाहणी केली. दडदडीत ताटलेलं मढव त्या सावकाराचं त्याच्या पुढं त्या गोरीत उभं होतं. त्याने चपळाई करून त्या प्रेताचा हात चाचपून पाहिला. एक अंगठी सापडली. कानात मुंदी होती. ती भीमानं ओरबाडून काढली. नंतर त्याला आठवण झाली की प्रेताच्या तोंडात नक्कीच सोनं असणार. त्यानं त्याच्या तोंडात बोटं घातली, पण प्रेताची दातखिडी घट्ट बसली होती. क्षणात त्यानं आपली प्रहार प्रेताच्या जबड्यात घालून त्याची बचाडी उचकटली. एका बाजूने ती प्रहार जबड्यात घालून दुसऱ्या बाजूने त्यानं आपली बोटं त्या प्रेताच्या तोंडात घातली आणि त्याच वेळी दबा धरून बसलेल्या कोल्ह्यांनी कोल्हेकुई केली. सर्वांनी हुक्की देऊन पळ काढला, पण त्यांच्या ओरडीनं गावातली कुत्री जागी झाली. कुत्र्यांनी गाव जागं केलं. एक माणूस ओरडून म्हणाला, अरे कोल्ह्यांनी प्रेत खाल्लं रे, चला आता स्मशानभूमीत. असं कोणीतरी ओरडलं आणि ते ऐकून भीमा घाबरला. त्यानं प्रेताच्या तोंडातून एक अंगठी काढून खिशात टाकली आणि घाईघाईनं पुन्हा डाव्या हाताची बोटं प्रेताच्या दाढेत घालून सर्व कोपरे चाचपून पाहिले आणि बोटं काढून नंतर प्रहार काढण्याऐवजी प्रथम त्याने प्रहारच काढली. खटकन त्याची बोटं त्या प्रेताच्या दातात अडकी त्यात सुपारी सापडावी अशी त्याची बोटं त्या प्रेताच्या जबड्यात सापडली. भयंकर कड त्याच्या अंगात कडवडली आणि त्याच वेळी गावाकडून कंदील घेऊन माणसे येत असलेली त्याला दिसली. तसा भीमा भयभीत झाला. त्यानं बोटं काढण्याची खूप शिकस्त केली. त्याला प्रेताचा राग आला. त्याच्याकडे येणारी माणसं पाहून तो अधिकच चिडला. त्याने हातातली लोखंड प्रेताच्या टाळवर जोरान मारली आणि त्या दणक्यानं त्याची बोटं अधिकच अडकली. भीमाच्या हाताची बोटं त्या मेलेल्या सावकाराच्या जबड्यात होती, त्या प्रेतात होती. प्रेताचे दात बोटात रुतलेले होते. त्याच्या अंगात मुंग्या उठल्या. हेच खरं भूत, हे आज आपल्याला पकडून देणार. लोक येऊन प्रेतासाठी मला ठार करतील, नाहीतर मार मारून पोलिसांच्या हवाली करतील असं वाटून भीमा अगतिक झाला, वैतागला, निर्भान झाला. सर्व शक्ती एकवटून तो प्रेतावर प्रहार करू लागला. भडव्या, सोड मला, सोड, तो जोरानं ओरडला. गावकरी जवळ येत होते. भीमा अडकला होता. मग त्यानं विचार केला आणि नंतर प्रहार प्रेताच्या जबडात घातली आणि मग हळूच बोटं वर काढली. तेव्हा ती कातरली गेली होती. फक्त चामडीला लटकत होती. ती तशीच मुठीत घेऊन त्यानं पळ काढला. अंगात भयंकर कळ येत होती. तसाच तो पळत सुटला. तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप भरला होता. त्याची ही स्थिती पाहून घरात रडारड सुरू झाली. त्याच दिवशी डॉक्टरनं भीमाची ती 2 बोटं त्याची कापून काढली आणि त्याच दिवशी खाणीचं पुन्हा काम सुरू झालं. ती बातमी ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलासारखे रडू लागला. कारण डोंगर फोडणारी त्याची ती 2 बोटं तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता.